रुपेश पाटील यांचे नाईटचे सामने आपण प्रथम जे सामने घेतले होते ते जे कॅन्सल झाल्यानंतर म्हणजे 10-12 वर्ष झाले की आपण स्वतः म्हणजे दिलीप वेंगसरकर क्रिकेट प्लेयर इथे आलेले होते उद्घाटनासाठी. पण आता DK कांबळेंकडून अपेक्षा आहे प्रत्येकाची की तुम्ही एवढा सगळ्या गोष्टी करता तर एक नाईट मॅचेस होणं गरजेचं आहे. मग मला खात्री आहे की मगाशी चर्चा झाली की DK कांबळे 100% पुढच्या वेळेला नाईटचे सामने घेतील. बरोबर ना DK कांबळे? घेणार, 100% घेणार. आपण पण काल घोषणा झाली खासदार चषकाची आणि ते होणार. नाही काय झाले तर आम्ही काही ते करून नाईटचे सामने, फक्त आम्हाला पब्लिकची गरज आहे की जे सामने मागच्या वेळेला कॅन्सल झाले होते नाईटचे सामने आपल्या इथं कॅन्सल का होतात तर थोडा पब्लिकचा आपल्याला सपोर्ट पाहिजे. त्या डोंगरावर बसून प्लेयर लोकांच्या इथे दगडं मारण्याचा कार्यक्रम होतो आणि असे खेळाडू आपल्या इथं खेळायला येत नाही. आणि पेन ही क्रिकेटची पंढरी आहे. सचिन रमेश तेंडुलकर त्या पॅव्हिलियनमध्ये मी नंतर बोलेल. एवढा उत्कृष्ट दर्जाचा ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान. पण ते ग्राउंड एक होणं गरजेचं आहे. देवापेरवी असं बोलू नका मला नाही. या बातम्या तुम्ही द्यायला पाहिजे पत्रकाराई. एक चांगला नाव क्रिकेटच्या देवाचं इथं नाव आहे. आणि तो स्टेडियम बघा आपला. नगरपालिकेला विनंती आहे माझी, हा स्टेडियम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि अशीच आपली सगळ्या खेळाडूंना या ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. तसेच या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू. स्पष्ट वक्ता अर्थातच निवृत्तदादा पाटील यांचं मनोगत आपण ऐकत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी स्वप्नील सर. धन्यवाद. आपण सन्मान घेत आहोत. मी या ठिकाणी विनंती करतो विनायकजी पाटील यांना, पत्रकार विनायकजी पाटील यांना विनंती करतो आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून फुंडे संघाचे पुरस्कार रायगडमधील दिग्गज पॅकर गणेशजी कदम, कर्जत सालवड यांचा आपण इथे सन्मान करावा. फुंडे संघाचे पुरस्कार यांचा इथे सन्मान केला जाईल. पहिला बॉल स्विंग ऑन मिस आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सन्मान या ठिकाणी होतोय फुंडे संघाचे पुरस्कर्ते श्रिया तनिष्का अँड वेदांत 11 JP स्पोर्ट्स क्लब फुंडे संघाचे पॅकर गणेश कदम सर. खरं तर सुप्रीमोमध्ये प्रत्येक वेळी त्यांचा एक ओपनचा संघ आम्ही पाहायचो, आताही पाहतो ग्रामीण स्पर्धांमध्ये. आणि इथे या स्पर्धेमध्ये आमच्या एका शब्दाला त्यांनी ओ दिला आणि लगेच इथे संघ त्यांनी पुरस्कारला फुंडे आणि त्यांचा संघ आता तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतो. त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर सन्मान असेल माऊ 11 एकविरा थळ संघाचे पुरस्कर्ते निखिल पवार यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी विनायक दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एकविरा थळ संघाचे पुरस्कर्ते नवगावचे निखिल पवार यांचा आपण इथे सन्मान करावा. त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही इथे करत आहोत. निखिल पवार आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. थँक्यू. जाऊया आपण कॉम्बॉक्सकडे. स्वप्नील. तर आपण पाहिला खरं तर मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तेच या स्पर्धेचा खरं तर मेन घटक ज्याला म्हटलं जातं. पाहुण्यांचं स्वागत करणं हे नक्कीच या ठिकाणी स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. आपण पुन्हा एकदा मॅचकडे बोलूया. खरं तर दोन्ही संघाने एक विजय जरूर मिळवला, मात्र आता सेकंड फेरीमध्ये प्रवेश केला. यामध्ये नक्कीच दोन्ही संघाची कसोटी असेल. आपण पाहतो एका बाजूने माऊ 11 एकविरा थळ अलिबाग हा संघ खेळताना आपण पाहतोय, तर त्याच्यात अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल पराग 11 घाटला. या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतो पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो सुमित पत्रेला. खरं तर मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब त्यांनी पटकावलं आणि स्ट्राईकवरती आपण पाहतो प्रीतमला, ज्यानं देखील मागच्या मॅचमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून आपल्या संघाचा सेकंड राऊंडमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी चांगला बॉल फक्त या ठिकाणी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉडीवरती चेंडू जरूर या ठिकाणी हिट केला जाईल. एक धाव सहजरित्या घेतली जाईल.
एका धावेने धावफलक पुढे सरसेल. धावफलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या जातील बिनबाद 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. समोर, परंतु तो चॅलेंज मात्र या ठिकाणी रोखलं गेलं आणि सेकंड फेरीमध्ये जरूर या ठिकाणी प्रवेश केला. मी तर म्हणेन आपण पाहतोय अफलातून माऊ 11 थळ अलिबाग हा संघ मात्र गोलंदाजीच्या जोरावरती आज सेकंड राऊंडमध्ये त्यांनी प्रवेश केला. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन. प्रत्येक गोलंदाज 100% एफर्ट्स यांनी नक्कीच सुमित पत्रे यांची आपण मुलाखत घेतली होती. त्यांनी देखील त्यांच्या वाणीतनं सांगितलं की आमचे सर्व गोलंदाज आहेत ते 100% एफर्ट्स या ठिकाणी या मॅचमध्ये दिले, म्हणून आपण नक्कीच आम्ही या ठिकाणी जिंकलो आणि सेकंड फेरीमध्ये प्रवेश केला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकाल. या ठिकाणी फक्त बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले, चेंडू जाईल फाईन लीगच्या दिशेने. ओव्हर द रो 4 चौकार. अलीकडच्या कालामध्ये नुकताच रायगड प्रीमियर लीग झाली 2023 मध्ये. लगातार फलंदाज मात्र या ठिकाणी ऑफर आली होती, परंतु बिमर चेक केला जाईल जरूर आपण पाहतो. प्रत्येकी 3 षटकार लगावले फलंदाज प्रीतमनं, तर नक्कीच 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक DK साहेब यांच्या माध्यमातून 2 षटकार लगावले तरी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रीतमसाठी. डिसिजन पेंडिंग असेल आपण पाहतोय. नो बॉलचा इशारा, येट नो बॉल असेल. उघडा डोळे पहा नेट पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आपल्याला पाहायला मिळतं प्रीतमला जीवनदान या ठिकाणी जरूर मिळेल. तर पुन्हा एकदा या ठिकाणी मला अलाउ जरूर करेल. प्रीतमसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येकी 3 षटकार लगातार लगावले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक DK साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल आणि लगातार 2 देखील खेचले तरी देखील 2000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज सज्ज झाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आर्यन खारकर. मोठा फटका स्टेट हिट पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय. 1 बाउन्स असं वाटतंय, परंतु अंपायरच्या इशाऱ्यानं बाकी यस इट्स अ 4 चौकार. जय श्रीराम. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे हिंदी भाषेतील एक उत्कृष्ट समालोचक प्रवीणजी दुगाडे, जग्गाबाई सांगडे आणि त्यांच्या बरोबर सुदर्शन पाटील चाळीसगाव प्रीमियर लीग मधून स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला भरपूर शुभेच्छा आहेत. त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. तर धन्यवाद. आपण पाहतोय सर्व जे लाईव्ह नक्कीच प्रक्षेपण आपले पाहुणे खरं तर मान्यवर सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचं नक्कीच स्वाद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून DK चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा आर्यन खारकर गोलंदाजी मार्कवरती हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? यस या ठिकाणी जाईल आपण पाहतोय. 1 बाउन्स ओव्हर द रो. पुन्हा एकदा चौकार लगातार.
नक्कीच आपण पाहतो अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. लगातारचे 2 चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला PPL 2024 पाहायला मिळेल आणि त्या नक्कीच PPL चे मुख्य आयोजक लल्ला वास्कर देखील. चेंडू जाईल, 1 बाउन्स, लगातार बार चौकार. DJ आपण पाहतो षटकार घोषित केलाय. 6 धावा स्वप्नील या फटक्यामध्ये मिळतील. बघा खरं तर क्रिकेटमध्ये टेक्निक फार गरजेचं असतं आणि टायमिंग या दोन्ही गोष्टी या फटक्यामध्ये आपण पाहिल्या. टेक्निकली परफेक्ट इनसाइड आउटचा फटका होता फलंदाजाचा. 6 धावा मिळाल्या त्या ठिकाणी घाटला टीमला. थोडं स्पीडअप करा. बघा आणखीन एक सामना पेंडिंग आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि पुढचा सामना आपल्याला या दिवसामध्ये कव्हर करायचा आहे. सुपर 4ला एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे प्लीज थोडी आपण घाई करा. तर नक्कीच आपण पाहिला या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका असं वाटलं होतं. चौकार आहे, बाउंड्री लाईनच्या आत पडला असेल परंतु सीमारेषेच्या बाहेर त्याला फेकून दिलं. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय बिनबाद 23 अशी परिस्थिती पाहतोय. आर्यन खारकरला मात्र या ठिकाणी कुठेतरी मोठे फटके मात्र पडतायत. मोठ्या धावांचा वेग या ठिकाणी धारण केलाय. खरं तर पराग 11 घाटला या संघानं. आक्रमक बॅटिंग त्यांची पाहायला मिळते. स्ट्राईकवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. लक्ष्मीकांत हा फलंदाज. पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार चेंडूला या ठिकाणी डिलिव्हर केलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. बॉडीवरती चेंडू जरूर बदलला होता. प्रत्युत्तर जरूर पाहायला मिळेल आर्यन खारकरच्या माध्यमातून. दुसरं षटक चालू असताना 23 धावा लागल्या धावफलकावरती. अद्याप आपण पाहतो आर्यन थोडासा महागडं ठरला. मी तर म्हणेन 2 चौकार त्यांनी खाल्ले. त्यानंतर एक षटकार देखील त्याच्यावरती पाहायला मिळाला. 23 धावा लागतील धावफलकावरती. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो चालू असणारा मॅच एका बाजूने असेल माऊ 11 एकविरा थळ अलिबाग तर दुसऱ्या बाजूने असेल पराग 11. या ठिकाणी घाटला संघ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी काय फटका पॉइंटच्या डोक्यावर सजवला आला षटकार. अगोदर नक्कीच आपण या ठिकाणी घाटला संघाचा परफॉर्मन्स पाहिला होता. प्रीतमनं अफलातून बॅटिंग केली होती परंतु आता मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये लक्ष्मीकांत बरसलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातील 29 धावा. बिनबाद 29. लक्ष्मीकांत संघ बॅटिंग करतो. 2 मिनिटं तुम्हाला थांबेल. खरं तर हे 2 त्याचे फटके आपण पाहिले आणि जेव्हा हा षटकार तेव्हा प्रत्येक प्रेक्षकाने टाळ्या वाजवल्या त्यासाठी. हे त्याच्याकडे असणारं त्याचं टायमिंग या फटक्यामधलं नजाकत क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका आणि या फटक्यासाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय DK कांबळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक आलंय लक्ष्मीकांत या खेळाडूसाठी. खरं तर मुख्य आयोजक या स्पर्धेचे DK साहेब यांच्या माध्यमातून आणि याच दरम्यान सोबत थांबेल तुम्हाला जगदीश ठाकूर साहेबांचे चिरंजीव आणि या संघाचे पुरस्कर्ते पराग यांचं इथे आगमन. चला या व्यासपीठावरती पराग त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलंही स्वागत. ओव्हर टू यू कमेंटरी बॉक्स. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला फटका केला. त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये जरूर क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडूचा पाठलाग केला. चेंडूला अडवलं. 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसेल. धावफलकावरती धावा लागल्या जातील. बिनबाद 30 अशी परिस्थिती आपण पाहतोय. लक्ष्मीकांतला स्ट्राईक देणं हे गरजेचं आहे असं नक्कीच मनामध्ये जरूर विचार घेतला असेल प्रीतमनं आणि सिंगल काढून दिले. आता मात्र स्ट्राईकवरती पुन्हा एकदा लक्ष्मीकांतला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती तेज तरार. सोमित पत्रे मॅन फ्रॉम अलिबाग. या ठिकाणी फटका बसलाय. एक मोठी विकेट घाटला संघाला.
मध्ये चेंडू होता, चेंडू फरार, चौकार. हॅलो, नक्कीच आपण पाहतोय विशालच्या बॅटमधला पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी बाहेरच्या दिशेने चेंडूला वळवलं. खरं तर आपण पाहू शकाल पहिला चेंडू याने फेकला होता, चौकार खाला सुमितनं. तदनंतर बाहेरच्या दिशेनं पहिला चेंडू आतमध्ये घेतला, त्यानंतर बाहेरच्या दिशेने टाकला आणि यशस्वी देखील झालाय. मी तर म्हणेन आपण पाहतो धावफलकावरती धावा लागल्या जातील. एक बाद 34 अशी परिस्थिती आपण पाहतो सध्या तरी. पराग 11 घाटला या संघाची. खरं तर या संघाचे पुरस्कर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा DK चषक 2024च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर अशी चित्याची चपलाई आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर सुमित पत्रेच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलं, त्यानंतर फेकलं. एक डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल, प्रेशर थोडंसं पाहायला मिळेल. मित्र म्हणेन अजूनही काही बॉल शिल्लक असतील, धावफलकावरती धावा लागल्या जातील. 1 बाद 35 अशी परिस्थिती आपण पाहतोय. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतो तिसरं षटक चालू असताना रनआउटची नामी संधी आली होती, परंतु या ठिकाणी रनआउटची विकेट देखील गेली असती, परंतु स्टॉप केलं. या ठिकाणी आपण पाहू शकलं क्षेत्ररक्षक नक्कीच चांगलं पाहायला मिळतं आपल्याला. अलिबाग संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा यॉर्क केलं, चेंडूला ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, चॉप केला फक्त चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? यस नो असं करत असताना एकच धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या जातील. 1 बाद 35. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक लगेचच त्या ठिकाणी केला जाईल. पाण्याची मांग आमच्या पेन शहरामध्ये, DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद. याच दरम्यान पेन तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय BH काका इरवाडी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. BH काका यांना मी इथे इन्व्हाइट करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जरूर मॅचकडे वळणार आहोत. खरं तर आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल सर्व प्रेक्षक आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती श्री सचिन रमेश तेंडुलकर, खरं तर क्रिकेटचं भगवान ज्यांना म्हटलं जातं, त्या पॅव्हेलियन मध्ये आपण सर्व प्रेक्षक मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. चला थोडं स्पीडअप करा. बघा आणखीन एक सामना आहे. थर्ड टीमला सूचना राहील फिल्डिंग लगेच लावून घ्या. अजून एक सामना पेंडिंग आहे. चला टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. आपण पाहतोय माऊ 11 एकविरा थल अलिबाग या संघाला देखील वारंवार जरूर या ठिकाणी अनाउन्स केलं जाते. लक्ष असू द्या. आपल्याला अजूनही मॅच एक खेळवायची बाकी आहे, त्याच्याकडे दिलेलं लक्ष असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. आपण पाहतोय 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 35. 1 बाद 35. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्रेयसला आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करा प्लीज. अलिबाग संघ, थळ अलिबाग संघ आपल्याला विनंती असेल. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विशाल असेल स्ट्राईक वरती, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला. मॅचला होईल सुरुवात. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, सहजरित्या चेंडूला हातात घेतला, फेकला, त्यावर मात्र सिंगल सहजरित्या कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 36. 1 बाद 36 अशी परिस्थिती आपण पाहतो. चौथ्या षटकाला नक्कीच आपण सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी मिळाले. पराग 11 घाटला या संघाला. आता मात्र बराच काळ अवधी या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज प्रीतमला स्ट्राईक मिळाले. पुन्हा एकदा या चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी कुणी नाही, परंतु धावतो क्षेत्ररक्षक यस पायाने अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडून गाठलं, सीमारेषा आलाय चौकार. 4 धावा. ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, DK
चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. प्रीतमच्या बॅटमधनं आलाय चौकार, आपण पाहू शकाल. चांगला फटका या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खिचला, चौकार मिळाला. या चौकाराच्या मदतीने 40 धावा लागतील धाव फलकावरती. पुन्हा एकदा चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला, परंतु फटका प्रॉपर टायमिंग, चेंडू कराल हवाई सफर. प्रीतमच्या बॅटमधनं आलाय धमाका षटकार. नाही तो गम रुबाब त्याचा मोठा. थँक्यू डीजे. सन्माननीय BH पाटील साहेबांची उपस्थिती मंचकाच्या दिशेने आपण पाहू शकताय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ज्येष्ठ नेते, अर्थातच इरवाडीजी गावचे सन्माननीय BH पाटील साहेब, आपण या ठिकाणी आल्यात. या स्पर्धेची शोभा वाढली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लगातार दुसरा येईल का? गॅप मध्ये चेंडू जाईल. वन बाउंस ओव्हर द रोप, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नावात दम नाही तो गम रुबाब त्याचा मोठा. थँक्यू डीजे. सन्माननीय नारायण पाटील साहेबांना देखील आमची विनंती असेल, आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर तरणखोप गावचे माजी सरपंच अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतात प्रीतमच्या बॅटमधनं. आपण पाहतोय अजून एक येईल का? फटका फसलाय, परंतु गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. पुन्हा एकदा षटकार. अफलातून बॅटिंग. नावात दम नाही तो गम रुबाब त्याचा मोठा. ये दत्ता कांबले नावाचा ब्रँड सच्चा कार्यकर्ता. आज मात्र खरं तर मी म्हणेल प्रीतमचा दिवस आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर समोर त्याला चेंडू फेकाल तर खरोखरच ताकदीचा प्रचंड या ठिकाणी वापर करतो प्रीतमच्या बॅटमधनं. लगातार बार षटकार पाहायला मिळतात. 28 धावसंख्येवरती खेळतोय. आपण पाहतोय 56 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक बाद 56 अशी परिस्थिती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. झेल मात्र सोडलाय प्रीतमचा. सुटकेचा निश्वास जरूर प्रीतमने टाकला असेल. खरं तर चांगली फलंदाजी माझी या ठिकाणी संपुष्टात येते की काय असं जरूर वाटलं होतं प्रीतमला, परंतु झेल मात्र जमिनीला दान झालं. तदनंतर 1 रन घेतली गेली. नक्कीच स्वप्नील तुम्हाला थांबवतो या ठिकाणी. पाक झेल उडाल्यानंतर खेळाडू 2 धावांचा प्रयत्न का करत नाहीयेत? पाक जोपर्यंत कॅच पकडला जात नाही तोपर्यंत तुम्ही बाद नाही आहात. कदाचित 2 रन्स देखील आले असते, परंतु कदाचित षटक देखील संपला असेल, हेही देखील कारण असेल. नक्कीच आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असा उल्लेख देखील केला आपला प्रमेश पाटील यांच्या माध्यमातून. परंतु नक्कीच आपण जर विचार केला तर प्रीतम पाटील यांचा बॉडी नक्कीच फिटनेस नसल्यामुळे त्यांनी 1च धाव घेतली गेली. आपण पाहतो 4 षटकांचं प्रीतम मस्के आपण पाहतोय. खरं तर याच मैदानावरती अनेक त्याच्या बहारदार खेळी आपण पाहिल्यात. धाव फलकावरती धावा लागल्या जातील. आपण पाहतोय 57 धावा 57 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. शेवटचं षटक जरूर या ठिकाणी कुठला गोलंदाज वापरला जाईल आपण पाहू शकाल. अशांक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल. चला मॅच सुरू करा प्लीज. विनंती असेल थल अलिबाग टीम. 57 धावा लागल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा होईल मॅचला सुरुवात. इनसाइड आउट फटका या ठिकाणी पुन्हा गॅप मध्ये आहे. अफलातून स्ट्रोक षटकार. 6 धावा. का बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतो पराग 11 घाटला या संघाची. अफलातून बॅटिंग. पुन्हा एक, परंतु हवेत आहे. झेल पकडले आणि खरं तर प्रीतमची पारी या ठिकाणी संपुष्टात आले. पराग 11 घाटला संघाला लागणारा हा दुसरा धक्का. नावात दम नाही तो गम रुबाब त्याचा मोठा.
कमले नावाचा ब्रँड सच्चा कार्यकर्ता. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय प्रीतमचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला, परंतु एकदा पारे आवडले असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सर्व प्रेक्षकांची मन मात्र जिंकलेत प्रीतमनं. खरं तर त्यांनी देखील या ठिकाणी जेव्हा त्याची बाईट घेतली होती तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं मी जवळजवळ 1-1.5 वर्ष खेळलो नाही, परंतु आज मात्र या मैदानावरती उतरलो आणि तीच दहशत आणि तो जरारा मात्र आज माझ्या गावासाठी मी दाखवलाय. का बॅटिंग केलं प्रीतमनं, अफलातून बॅटिंग. धावफलकावरती धावा लागल्या जातील आपण पाहू शकाल. 63 धावा लागले धावफलकावरती. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला चेंडू. खरं नक्कीच जसे रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल पाहायला मिळेल. 63 धावसंख्येवरती आता आपण पाहतोय पराग 11 या संघाने खरं तर अतिशय सुंदरशी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. सर्व फलंदाज घाटला हा संघ. आज मात्र नवीन उमेदीने नवीन जोशाने आज DK चषक 2024 मध्ये उतरलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. प्रीतम म्हस्केच्या अफलातून धुवाधार फलंदाजी आपण पाहिली. पुन्हा एकदा होईल मॅचला सुरुवात. अजूनही काही बॉल शिल्लक. फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि संपलाय. अजून एक धक्का. पराग 11 घाटला या संघाला. पाहतो स्ट्राईक वरती धावा या ठिकाणी टोटल चांगलं उभारायचं असेल तर अजूनही काही चेंडू बाकी आहेत, त्याच्यावरती मोठे फटके खेचावे लागतील. परंतु थल 11 अलिबाग संघाला देखील चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे. तेवढंच पुन्हा एकदा फटका फसलाय. हवेत भरपूर चेंडू. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. ओफलातून या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाले. 63 धावसंख्येवरती जशी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बॅटिंग लाईनअप चालू होती ती तर या ठिकाणी ढासळत चालले मित्र म्हणेन. आपण पाहू शकाल पराग 11 घाटला या संघाची 63 धावा लागल्या धावफलकावरती. सध्या तरी चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, परंतु समोर देखील तेवढाच आपण पाहू शकाल. माऊ 11 एकविरा नक्कीच थळ अलिबाग हा संघ चांगली बॅटिंग करणं जाणतो. त्यांच्या विरोधात 63 धावा अद्याप उभारल्यात. आपण पाहू शकाल पराग 11 घाटला या संघानं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं चेंडू फेकला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला गेला. यस, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. असेल आणि कंपल्सरी चेसिंग. 63 झाल्या 64 धावांचा आव्हान. खरं तर या स्पर्धेसाठी VIP डाईस प्रमुख अतिथी कक्षामध्ये आपण सन्माननीय BH पाटील साहेबांना आपण पाहू शकताय. मी नक्कीच त्यांच्याकडे जाईल. साहेब, DK साहेबांचं हे आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजनाबद्दल काय म्हणायचं, सर्वच जण DK साहेबांचं आयोजन बघून नक्कीच खुश होत असतात आणि खरोखरच एक चांगलं आयोजन. पेन तालुक्यातील अत्यंत उत्कृष्ट नक्कीच मी बोलेन. आणि इथं माझ्या समवेत देवापेरवी पत्रकार आहेत, हॅट्रिक नगरसेवक निवृत्तीदादा आहेत, आमचे तालुका प्रमुख आहेत. खरोखरच चांगला आयोजन असतो आणि आज तर खरोखरच चांगल्या टीम इथं आम्हाला पाहायला मिळतात. खरोखर मी आयोजकांना DK साहेबांना, ते माझे मित्र आहेत, त्यांना धन्यवाद देतो. असेच सामने आपण भरवत राहा आणि अशीच खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या आणि आपल्या समाजसेवेचा वसा अखंडित चालू असू द्या. धन्यवाद.
येस थँक्यू. त्यानंतर मी सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांना विनंती करेल की ठीक आहे, खरं तर हा सामना महत्त्वाचा आहे कारण की स्वतः पुरस्कर्ते पॅकर आहेत अर्थातच टीम पराग 11 घाटला संघाचे. खरं तर आजचा दिवस हा दुसरा दिवस आहे या स्पर्धेतील. थोडं स्पीडअप घ्या प्लीज कारण की आणखीन एक सामना होणार आहे आज. पहा खरं तर पेन तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रेक्षक आलाय. मग सोनखार उरनोली असेल, दादर कलवा खार सपोले असेल, रावे असेल, जिते असेल, तदनंतर हमरापूर असेल, वरेडी असेल. खारेपाट विभागात गेलो तर वडाव वाशी असेल, काळेश्री नारवेल बेनवले भाल असेल, दीव असेल. प्रत्येक गावातील प्रेक्षक, मग पूर्व विभागातील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर वडखल परिसर, कासू गडबचा हा परिसर, प्रत्येक गावातील आज प्रेक्षक मात्र हे सामने पाहण्यासाठी आले आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मी परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. वेलकम इन DK चषक 2024 2024 हे तिसरं ॲडिशन DK चषकाचं. निश्चितच इरवाडीचे देखील खूप सारे समर्थक आलेले आहेत. आमचे सन्माननीय BH पाटील साहेब देखील मंचकावर आहेत. तदनंतर तरणखोपचे काही फॅन्स खरं तर सर्वच गावांची नावं घेणं सोपं होणार नाहीये. वलकचे फॅन्स आपण काही पाहतोय. मग पेन सिटीमधील अनेक फॅन्स आहेत. पेन शहरातील देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. सर्वच लाडक्या प्रेक्षकांचे खरं तर आपण मनपूर्वक स्वागत करूया. निश्चितच आमचे अविनाश मामा या ठिकाणी आहेत आणि खरं तर त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. जाऊया आपण सेकंड इनिंगकडे ज्या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. एकूण धावसंख्येचा विचार केला तर टार्गेट असेल सेकंड इनिंगमध्ये 64 धावांचं. येस प्लीज स्पीडअप करा. पहा नेक्स्ट मॅच आम्हाला किमान 4 षटकांची खेळवायची आहे. खरं तर आमचे गुरुवर्य वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे हॅट्रिक अध्यक्ष आरोग्य सेवेत सध्या जे कार्यरत आहेत आणि खरं तर उत्कृष्ट समालोचक निवेदक गणेश म्हात्रे सर वडाव यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण प्रथमतः शब्द सुमनाने करूया. आपण हार्दिक स्वागत. आयोजकांना फार घाई आहे. अर्थातच आम्हाला एक सामना घ्यायचा आहे किमान 4 षटकांचा. प्लीज स्पीड अप करा. टाइम इज द मनी. पहा आयुष्यात खरं तर असं आपण म्हणूया की गमावलेला पैसा पुन्हा एकदा मिळवता येतो परंतु गेलेली वेळ परत कधीच येत नाहीये. डावाला सुरुवात. शॉर्ट पिच होता, पुल करायचा होता, अलाउन द कार्पेट, स्क्वेअर लेगला बीट केलं आणि तदनंतर मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळाली एक सिंगल. संदीपजी भोईर सर ऑफिशियली स्कोरर आमच्या समवेत. खूप चांगलं कार्य खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाला करायच्या आहेत सेकंड इनिंग मध्ये. एकूण 64 रन्स 64 धावा. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये केले होते आय थिंक 38 त्याहीपेक्षा अधिक. फटका हाफ ट्रॅकर होता. निश्चितच चेंडूला मात्र पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा पार. चौकार. अरे जो ये दिन देख पाए हैं लहरा दो भगवा घर घर पर मेरे राम अपने घर आए हैं. जय श्री राम. समोरला दिला. चेंडू ट्रॅव्हल झालाय हवेत आणि तदनंतर मात्र हा कॅच पकडलाय. धक्का पहिला. फलंदाज तुषार घरत. बॅक टू द पॅव्हलियन.
चंद्राच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा खरं तर आपण पाहणार आहोत. पहिला धक्का बसला आहे. चेझिंग करत असताना माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाला तुषार घरात बाद झाला आणि तदनंतर मात्र जयेश लड इन ऍक्शन मध्ये. जयेश लट 5 धावा स्कोर कार्डवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. फार वेळ घेऊ नका. मी सन्माननीय पंच अर्थातच संतोषजी चौधरी सरांना करेल की थोडा सामना स्पीड अप करा प्लीज. सन्माननीय सुनीलजी ठाकूर साहेब या ठिकाणी मंचकाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. वेलकम. स्वागत असेल खरं तर सर्वच मान्यवरांचा. आज आमचा VIP डाईस अगदी फुलून आलाय. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर जयेश लट. शॉर्ट पिच होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरला केलं बीट. चेंडू मात्र चाललाय डीप फाईन लेगला. सीमा पार. चौकार. खूप चांगली फलंदाजी पहा. विकेट्स गेल्यानंतर मात्र चौकार आला टीम अलिबाग साठी. फलंदाज जयेशच्या बॅट मधना. राईट आर्म द विकेट. पॅवलिन एन कडनं गोलंदाजी सुरू आहे दुर्येश पाटीलची. खूप चांगला चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर होता आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय अर्थातच 9 धावा. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम अलिबाग. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक नाहीये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उचलला फायदा आणि तदनंतर मात्र हा षटकातील एकूण 3रा चौकार टीम अलिबाग साठी. कपाली केशरी गंध. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त. मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब जगदंब. खूप चांगलं संगीत खरं तर आपण ऐकलं. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकात एकूण रन्स आल्या 13. 1 विकेट जरूर गमावली. माऊ 11 एकविरा थल अलिबाग या संघाने त्यांच्या विरोधात पराग 11 टीम घाटला पाहतोय. 51 धावांची आवश्यकता आहे. येणारे 4 षटक अर्थात 24 चेंडू मध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज चेतन. नगरपालिका एन कडनं गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज नागेश. ओपनिंग साठी खरं तर आला होता नागेश आणि त्याच्या समवेत तुषार घरात लवकर बाद झाला. स्विचिटचा हा फटका परंतु मिस टायमिंग केला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. पण पहिल्या षटकात खूप चांगली रन्स आपण पाहायला मिळाले. खूप चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. परंतु ह्यावेळेस हा फटका खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल अलिबाग संघाकडून. आणखीन एक रिव्हर्स स्वीपचा हा फटका. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अपील जरूर उचलून घेतले पंच आणि फलंदाज बाद. जगातील एकमेव राजा असा होता की जो स्वतःच्या गळ्यात कवड्यांची माल घालायचा परंतु आपल्या प्रजेला सोन्याचं कड द्यायचं.
त्यांचं नाव होतं राजे शिवछत्रपती. दुसरा धक्का बसलाय टीम तल अलिबाग संघाला. चौथ्या क्रमांकावर आदिल कुरेशी. लवकर यावं लागलं आदिलला मैदानाच्या आतमध्ये. चेस करायचे आहेत 64 धावा. पहिल्या मॅच मध्ये जरूर जिंकला तल अलिबाग संघ. 39 रन्स डिफेन्स केल्या, परंतु यावेळेस चेस करायचे आहेत. तेव्हा केली होती पहिली बॅटिंग, आता करायची आहे सेकंड, अर्थातच सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग. गोलंदाज चेतन समोर होता, ड्राईव्ह केलंय ऑफ साईडला. पॉइंट कव्हर रिझन मध्ये हा चेंडू आपण पाहतोय. मिळेल एक सिंगल. स्ट्राईक झाले रुटेट. एकूण धाव संख्या स्कोर कार्डवर 14-2. 14 धाव संख्या. 2 विकेट्स गमावलेत. षटकातील चेंडू बाकी आहेत 3. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. ऑफ स्टिकच्या बाहेर होतं, रीच करायचं होतं, पोहोचायचं होतं चेंडू पर्यंत. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एक एक्स्ट्रा चेंडू देखील फेकावा लागेल. पहा खरं तर किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. खरं तर हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. क्रिकेटर्स खेळाडू का येतात या मैदानावर खेळण्यासाठी याचं ज्वलंत उदाहरण आज पाहू शकताय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय, आणि आय थिंक कॅच होती का संतोष सर? जरूर पंच देखील इशारा करतायत की बॅटची इनरेज होती. आणखीन एक धक्का कदाचित बसला असता जर तरला असता. नाहीये क्रिकेटमध्ये, परंतु जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट. ज्या सारे प्रेडिक्शन होते फेल, भविष्यवाणी आपण करू शकणार नाही. कॅच ड्रॉप झाले. परफेक्ट यॉर्कर फेकला, परफेक्ट यॉर्कर. पहिल्या षटकात 13 आल्या. त्यानंतर असं वाटलं की 64 धावांचं हे आव्हान जे आहे, उद्दिष्ट आहे, ते लवकर पूर्ण करेल, परंतु तसं मात्र घडलं नाहीये. कमबॅक करून देणारं षटक चेतनचं. स्विच इट, खराब शॉट सिलेक्शन, क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. भेदक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला दुसऱ्या षटकामध्ये चेतन भानत त्याच्याकडून. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत आणि एकूण धावसंख्या पाहायला मिळतोय स्कोर कार्डवर 15 रन्स. अर्थातच 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या षटकात आल्या संदीपजी 13 आणि दुसऱ्या षटकात फक्त आल्या 2 रन्स. पहा हे क्रिकेट आहे. क्रिकेट तुम्हाला कधी हसवेल, क्रिकेट तुम्हाला कधी रडवेल, याचा नेम नाहीये. 2 सफलता आणि फक्त 2 रन्स खर्च केल्या चेतन भानत याने. टीम पराग 11 घाटलाचा हा गोलंदाज. तिसऱ्या षटकासाठी दुर्वेश पाटीलला प्राचारण केलंय कर्णधाराने. एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहूया. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 खेळाडू, एक लेग स्लिप आहे, एक फ्लाइंग स्लिप कव्हरला आणि एक पॉइंट रिजन मध्ये. ऑन साइडला चेंडू टर्न झालाय. काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक जरूर आलाय. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी मिळेल एक सिंगल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता वैभव. पहा ज्याप्रमाणे आमचे पंच कॅप परिधान करतात ना, 30 कॅप अर्थातच त्यांच्या डोक्यावर आहे. पंकज लॉफ केलाय, चेंडूला पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. मोठा फटका आलाय सीमा पार. संतोष चौधरी सरांचा इशारा. षटकार. डीके दादा कार्य सम्राट मनान है तो सादा. 0456 नंबरच्या गाडीनं Yes, thank you, DJ.
आमचे आदरणीय गणेश म्हात्रे सर मंचकावर उपस्थित आहेत. सर पहा, बघता बघता क्रिकेट किती पुढे गेला. पूर्वीचं क्रिकेट अगदी सिंपल असायचं, परंतु आजकाल क्रिकेटने एक वेगळं रूप धारण केलंय. यावेळेस देखील मोठा फटका घ्यायचा होता ऑन साईडला, ते हेरलं गोलंदाजाने. परफेक्ट लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. दिल्ली अभी तक बहुत दूर है. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल अलिबाग संघाला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, पॅडच्या दिशेने हा चेंडू होता, अपील केली जातोय. परंतु संतोष सर विचार करत असतील की ही अपील नेमकी कशाची आहे. हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. पूर्वी अगदी सिंपल क्रिकेट असायचं. खरं तर फक्त एक बॅट असायची, ज्याची बॅट असायची ना त्याला पहिली बॅटिंग मिळत होती. ऑफ स्टिकच्या फार दूर होता. पंच संतोषजी चौधरी सरांचा हा इशारा. इट्स अ वाईट बॉल. ज्याच्याकडे चेंडू असायचा, ज्याचा चेंडू असायचा त्याला पहिली गोलंदाजी खरं तर मिळायची. परंतु आजकाल बॅट्स अनेक आहेत, चेंडू अनेक आहेत, परंतु खेळण्यासाठी खेळाडू कमी पडलेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पिच होता, त्याला मात्र पाठवलाय सीमा पार. दॅट्स वन यूज इट, सिक्सर. टी शर्ट, कुठे होता शूज आणि कुठे होती गॉगल. अगदी सिंपल क्रिकेट असायचा. एखादा कर्ण असायचा आणि एखादा समालोचक. खरं तर आणि त्याचं समालोचन ऐकण्यासाठी फार मजा यायची. अर्थातच आमचे गणेश म्हात्रे सर आहेत, खूप चांगले समालोचक, निवेदक. फिरून खेळण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा षटकार ठोकलाय. माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाचा हार्ड हिटर बॅट्समन अजिंक्य म्हात्रे. ही इज ऑन अ फायर. थँक्यू. खरं तर भगव्या कलरचा रुमाल ज्या प्रेक्षकाच्या हातात त्याने टेकडीवर बसलाय, सकाळपासून त्या ठिकाणी आहे. मित्रा, खरं तर कौतुक करावं लागेल तुझं. एकदा कॅमेरा झूम अप करा प्लीज, एकदा पाहूया त्याला आपण. परंतु विनंती असेल, सुरक्षित राहायचं आहे. यस यस, आम्ही तुम्हाला पाहतोय. गुड जॉब मित्रा, वेल डन. यस, गोल्डन डीजे. अनेक स्पर्धा पाहिल्यात, अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. आजचा जो लॉस होता ना, इट्स अ बिग लॉस. अनेक संघांच्या एंट्रीज असतात, नावं असतात, परंतु संघ पोचत नाही आहेत. परंतु आज कौतुक करावं लागेल रोशन पाटील सरांचं. खरं तर त्यांच्या शब्दाला मान देऊन 8ही संघ वेळेत हजर राहिलेत. खरं तर खूप मोलाचं सहकार्य रोशन पाटील सर, अर्थातच मॅन फ्रॉम तारेगावचा हा सितारा. प्लीज स्पीडअप करा. पंच संतोषजी, विनंती असेल. आज मंचकावर अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला अजिंक्य म्हात्रे. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, एकमेव सवाल. थोडा दूर राहिला चेंडू आणि तदनंतर मात्र सिंगलला केलं कन्वर्ट. डबल मध्ये मिळाल्या 2 रन्स आणि एकूण धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 37 रन्स. पण झाल्यात किती याला फारसं महत्व नाही आहेत. हव्यात किती, पाहिजे किती. 11 चेंडू 27ची दरकार. इक्वेशन थोडं आता जवळ येत चाललंय. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल प्रणित पंढरीचा. खरं तर पॅडल स्वीपचा फटका. चेस सुरू आहे.
आणि तदनंतर मात्र ही शर्यत जिंकले चेंडूने. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार, चौकार. येस, थँक्यू. पहा, मैदानाच्या बाहेर प्रचंड मोठ्या संख्येने खरं तर शाळेतील विद्यार्थी. चेंडू बाकी आहेत 10 आणि विजयासाठी करायचे आहेत एकूण 23 रन्स. टीम माऊ 11 एकविरा थल अलिबाग ह्या संघाला. त्यांच्या विरोधात आपण टीम पाहतोय अर्थातच पराग 11 घाटला. गोलंदाज सज्ज झालाय प्रणित पंढरी आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाज अजिंक्य म्हात्रे. ऑफस्टिकच्या बाहेर रीच केलंय, क्षेत्ररक्षक आलाय झेलच्या खाली, पकडलाय झेल, धक्का बसलाय. माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाला कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. यस, गोल्डन डीज आहे. डीके दादा कार्य सम्राट मनान है तो सादा. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. 0456 नंबरच्या गाडीनं फिरतोय भारी. हे डीके चषक ठेवलाय आमच्या. आदिल कुरेशी बाद झालाय आणि तदनंतर नवीन फलंदाज क्रमांक 6 वर प्रकाश. मैदानात अद्यापही अजिंक्य म्हात्रे आहे. अर्थातच च्या फलंदाजांनी तिसऱ्या षटकात दुर्वेश पाटीलच्या अगेन्स्ट 3 षटकार ठोकले होते. सामना आहे, मॅच आहे, द गेम इज ऑन. हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. हृदयाचे ठोके वाढलेत. ही धगधग आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, प्रणित पंढरी. शॉर्ट पिच होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीराच्या दिशेने येणारा तेज तर्रार चेंडू पाहिला आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवेल गोलंदाजाचा. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढेल टीम पराग 11 घाटलाचा. आणि त्याच्या विरोधात जर विचार केला ना तर एखादा मोठा फटका आवश्यकता आहे. थल अलिबाग संघाला इक्वेशन पाहूया. 8 मध्ये करायचे आहेत 23. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रणित पंढरी. लॉफ करायचं होतं, फटका फसलाय. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. फार अवधीनंतर स्ट्राइक आता मिळेल अजिंक्य म्हात्रे याला. ही महत्वाची विकेट आहे, प्राइज विकेट आहे. अजिंक्य म्हात्रेचा आपण जर विचार केला तर एकूण चेंडू फेस केलेत त्याने 6 आणि 19 धावांचं योगदान दिलंय अजिंक्य म्हात्रे. आणि त्यात उत्तुंग 3 षटकार आपण पाहिले. अर्थातच दुर्वेश पाटीलच्या विरोधात ऑन स्ट्राईकला अजिंक्य म्हात्रे. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. समोर होता खरं तर फक्त सिंगल घ्यायची होती. ड्राईव्हचा फटका पाहिला ऑन साईडला. षटक संपलं 4थं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 43 रन्स. 4 विकेटच्या मोबदल्यात येणारा 1 षटक 6 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. जय श्रीराम म्हणा. स्पीडअप करा प्लीज. पहा, एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचा आहे सुपर 4 मध्ये, कारण की दूरवरून हे संघ आलेले आहेत. पुन्हा एकदा कदाचित एका संघाला एक्स्ट्रा बोलवावं लागेल. मग एक संघ पोहोचला तर मग तो सुपर संडेला
संध्याकाळच्या सत्रात येईल, परंतु सामना जर पेंडिंग राहिला ना तर मग दोन संघांना रविवारी बोलवावे लागतील. आणि संडे म्हटलं, रविवार म्हटलं की मग अनेक ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. एकूण 5:27 झालेले आहेत. सामना स्पीडअप करा. 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. टीम माऊ 11 एकविरा थल अलिबाग संघाला येतील का 21 की रोखल्या जातील? या जाऊया मैदानाकडे. समोर होता, मोठा फटका घ्यायचा होता, जरूर मिस केला. टाळ्यांचा कडकडाट जरूर ऐकायला मिळेल. सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांचा हा संघ आपण पाहतोय पराग 11 घाटला. आज त्यांना आम्ही इनॅक्शन मध्ये पाहिलं, पण एक दर्दी प्रेक्षक कशा प्रकारचा असतो, क्रिकेटची आवड असणारा प्रेक्षक ज्याप्रमाणे खरं तर प्रत्येक चेंडू मागे क्लॅप करत असतो, टाळ्या वाजवत असतो, उत्साह, त्याचा जल्लोष आपण पाहतो. आज पाहुण्यांना देखील पाहिलंय. शॉर्ट पिच होता, फिरून केल्याचा प्रयत्न, एक सिंगल जरूर मिळेल. दुसऱ्याचा कॉल आहे का? क्रीज तर सोडलंय, परंतु पंचांचा निर्णय आपण पाहूया. सर रन्स असेल, सिंगल रन्स असेल. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी. पूर्वी असं व्हायचं, पूर्वी स्ट्राईक रोटेट केली जायची, परंतु आजकाल असं क्रिकेटमध्ये घडत नाहीये. स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंगचा नियम आपण पाहिला. पूर्वी गणेश सर टॉस इम्पॉर्टंट असायची. सामना जर बरोबरीत सुटलास टॉचवर विन दिला जायचा. गोलंदाज शुभम, 4 मध्ये 20 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेला दिला होता, ब्लाइंड स्ट्रोक्स पाहिला, बॅट स्विंग पाहिली. फक्त चेंडू आधी निघून गेला, तदनंतर बॅट स्विंग पाहिली. 3 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. पहा, माइंड क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. कर्णधाराने एक खेळाडूला पाठवलंय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आणखीन एक स्विंग अँड मिस, परंतु पंच संतोषजित चौधरी सरांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा 1 रन्स, एक्स्ट्रा 1 चेंडू संधी आहे. सामना संपला नाहीये, 8वा करण मडवीला. 6 मध्ये करायच्या होत्या आय थिंक 37. आणखीन एक स्विंग अँड मिस. औपचारिकता, खरं तर आता म्हणावं लागेल संदीप सर, औपचारिकता बॅलन्स आहे. क्रिकेट आहे. एखादी मॅजिक जर पाहायला मिळाली तर मात्र. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडूला फील्ड करेल, मिळेल एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्डवर. 46 रन्स, 46 धावा. चेंडू बाकी असेल शेवटचा आणि 18 धावांची आवश्यकता. 18 धावांची आवश्यकता. लोव फुल टॉस पाठवलंय, पराभवाचं अंतर थोडं केलंय कमी फलंदाज अजिंक्यने आणि हा सामना या ठिकाणी संपलाय. सामना जिंकलाय माऊ 11 एकविरा थल अलिबाग या संघाने. कॅप्टनला विनंती, आपण त्वरितच यायचं आहे टॉस साठी.